नवी मुंबईच्या खारघरमध्ये पाण्यासाठी खारघरवासियांनी गेल्या 5 तासांपासून ठिय्या आंदोलन पुकारलंय। सिडकोच्या मुख्य अभियंता कार्यालयामध्ये खारघरवासियांनी ठिय्या मांडलाय। खारघरमधील भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेत। जोवर लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। विनय म्हात्रे आपल्याला अधिक माहिती देतात। विनय, नेमकं कारण काय आहे या ठिय्या आंदोलनाचं? नक्कीच ज्ञानाचं आपण पाहिलं की नवी मुंबई सारखं शहर आहे, विकसित शहर आहे। विकसित शहरामधलं खारघर सारखं म्हणजे पनवेल मधल्या या खारघर शहरामध्ये जर तिथल्या लोकांना, तिथल्या रहिवाशांना जर पाणी मिळत नसेल तर सिडकोच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरती हा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून यांना टँकरवरती अवलंबून राहावं लागतं आणि टँकरचा देखील पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शेवटी त्रस्त झालेले खारघरवासी आज संपूर्ण जे सिडकोचे मुख्य अभियंता आहेत दीक्षित मॅडम त्यांच्या दालनामध्ये आज ते गेले होते आणि तब्बल 2 वाजल्यापासून अजूनपर्यंत हे सगळे खारघर वासी जे आहेत त्यांनी त्या कॅबिनचा पूर्णपणे ताबा घेतलेला आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला लेखी स्वरूपाने आश्वासन द्या की ते म्हणजे की आम्ही सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल आणि नियमितपणे हा पाणी पुरवठा केला जाईल। सुरुवातीच्या महिनाभर आम्ही ही परिस्थिती पाहू, जर व्यवस्थित पाणी पुरवठा होत असेल तरच आम्ही हे आंदोलन मागे घेऊ, अन्यथा आमचं हा आंदोलन आज सुरू राहील आणि अशाच पद्धतीने हे आंदोलन कायमस्वरूपी येणाऱ्या महिनाभर तरी हे आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे। आणि तब्बल 2 वाजल्यापासून लेखी आश्वासन मिळत नाही तोवर आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतील अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। धन्यवाद विनय या माहितीबद्दल। तर जशी परिस्थिती खारघरमध्ये तशीच परिस्थिती नाशिकमध्येही पाहायला मिळते आहे, कारण डोक्यावरती हंडे घेऊन महिलांनी महानगरपालिकेवरती धडक मोर्चा काढला। नाशिक महानगरपालिकेवरती या सगळ्या महिला धडकलेल्या आहेत। पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या आणि विविध प्रश्नांचा मुद्दा पुढे करत महिलांनी आज धडक मोर्चा काढला। शेकडो महिला या डोक्यावरती हंडे घेऊन महापालिकेवरती जाऊन धडकल्या। नाशिक महानगरपालिकेत गेल्या 3 वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे, त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय असा आरोप या मोर्चेकऱ्यांचा आहे। आणि यानंतर आपण बातम्या